नमस्कार. आज आपण प्रेग्नन्सीमधील एक महत्त्वाची सोनोग्राफी ॲनोमली स्कॅनची माहिती प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात जाणून घेणार आहोत. साहजिकच पहिला प्रश्न निर्माण होतो की ॲनोमली स्कॅन म्हणजे काय? तर ॲनोमली स्कॅन म्हणजे बाळाच्या अवयवांची विस्तृत किंवा डिटेलमध्ये सोनोग्राफी. त्यामध्ये आपण बाळाचे सर्व अवयव पाहण्याचा प्रयत्न करतो, जे की बाहेरूनही दिसतील आणि बाळाच्या शरीराच्या आतीलही असतील. तर या सर्व अवयवांची विस्तृत सोनोग्राफी म्हणजे ॲनोमली स्कॅन. नंतर प्रश्न येतो की ही सोनोग्राफी करतात कधी? तर ही सोनोग्राफी जनरली 18 ते 20 आठवड्यांच्या दरम्यान केली जाते. जर काही कारणामुळे ही सोनोग्राफी 20 आठवड्यापर्यंत करता आली नाही तर काय करायचं? तर निश्चित माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल बटन दाबा. तर 18 ते 20 आठवड्यांच्या दरम्यान बाळांच्या अवयवांची वाढ इतपत झालेली असते की ते आपल्याला सोनोग्राफीवर व्यवस्थितरित्या दिसू शकते. आणि दुसरं एक महत्त्वाचं कारण म्हणजे की चुकून एखाद्या बाळाला काही मेजर प्रॉब्लेम असेल तर 20 आठवड्यांच्या आत कायदेशीररित्या तो गर्भपात किंवा प्रेग्नन्सीचे टर्मिनेशन करता येते. परंतु अलीकडेच सरकारने यामध्ये सुधारणा केली आहे आणि ही कायदेशीर गर्भपाताची मर्यादा 24 आठवड्यापर्यंत केलेली आहे. परंतु लक्षात घ्या, हा सरसकट सर्वांना गर्भपात करता येत नाही. काही मेजर प्रॉब्लेम्स बाळाला असतील तरच आणि 2 गायनेकॉलॉजिस्ट रेडिओलॉजिस्टचे ओपिनियन घेऊनच हे गर्भपात करता येतो, अन्यथा नाही. जरी गर्भपाताची मर्यादा 24 आठवड्यापर्यंत असेल तरीही शक्यतो सोनोग्राफी 18 ते 20 आठवड्यादरम्यानच करावी. कारण जसजसे बाळाचे वय वाढत जाते किंवा बाळ मोठं होत जातं आणि समजा काही कारणानं पुढे जाऊन ते टर्मिनेट करावंच लागलं तर त्यामध्ये रिस्क, बाळ जेवढं मोठं तेवढी रिस्क जास्त होते. शिवाय जसजसं बाळ मोठं होतं तसं तसं आतील जागा कमी असल्यामुळे बाळाचे अवयव, बाळ हे एकत्र होऊन बसतं. बाळाचे अवयव हे सेपरेट असे दिसत नाही. त्यामुळं ते पाहणं आणि त्यात ॲबनॉर्मॅलिटीज डिटेक्ट करणं अवघड होत जातं. त्यामुळं शक्यतो 18 ते 20 आठवड्यापर्यंतच करावी. 24पर्यंत केली तरी जाते. अगदी 24च्या पुढेही आपण करू शकतो. परंतु जेवढा आपण उशिरा करू तेवढे आपण प्रॉब्लेम्स डिटेक्ट करण्याची शक्यता कमी होते. कारण प्रॉब्लेम असले तरी ते व्यवस्थित दिसतीलच असं नाही, कारण बाळ एकत्र होऊन बसलेलं असतं आणि त्यामुळं आपल्याला व्हिज्युलायझेशन प्रॉपर नसतं, कमी जागा असल्यामुळे. त्यामुळं 18 ते 20 इज अ ऑप्टिमल पिरियड. आता सोनोग्राफी झाली आणि समजा बाळाचा रिपोर्ट तुम्हाला नॉर्मल म्हणून सांगितला किंवा रिपोर्ट नॉर्मल आहे असं आलं तुमच्या रिपोर्टमध्ये, तर याचा अर्थ असा आहे का की बाळाचे सर्व अवयव 100% व्यवस्थित आहेत आणि जन्मानंतर बाळाचे सर्व अवयव 100% व्यवस्थित असतीलच? तर या प्रश्नाचं उत्तर समजून घेण्यासाठी आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. एक, सोनोग्राफी हे जे टेक्निक आहे हे 100% ॲक्युरेट नाही आहे, 100% सेन्सिटिव्ह किंवा स्पेसिफिक नाही आहे. म्हणजे ते सगळ्याच गोष्टी डिटेक्ट करू शकत नाही. हे टेक्नॉलॉजीचं लिमिटेशन आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरं की बाळाची वाढ ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. त्यामुळं 5 महिन्याच्या वेळेला ते 5 महिन्याच्या दृष्टीने योग्य असते, पण त्याची वाढ पूर्ण झालेली नसते. ते पुढेही वाढ होतच असते बाळांच्या अवयवांची. त्यामुळे पुढच्या स्टेजला काही प्रॉब्लेम आला तर बाळांच्या त्या अवयवात प्रॉब्लेम होऊ शकतो. ते ॲनॉमली नंतर दिसू शकते. तर अशा प्रकारे हे काही ॲनॉमली यानंतरही दिसू शकतात. यांना इव्हॉल्विंग ॲनॉमलीज म्हणतात. दुसरं की काही टेक्निकल पॅरामीटर्स असतात. समजा ती मशीनची क्वालिटी काय आहे, मशीनचं रिझोल्युशन काय आहे, करणाऱ्या डॉक्टरांचा अनुभव किती आहे, बाळाची पोझिशन कशी आहे. बाळ समजा एकत्रित होऊन बसलेलं असेल तर ते दिसणार नाही व्यवस्थित. शिवाय आईचे पोटावरच्या चरबीचा थर, म्हणजे आई जर खूप फॅटी असेल तर सोनोग्राफी हे फॅटच्या पलीकडे जास्त जात नाही आहे व्यवस्थितरित्या, आणि त्यामुळे जास्त फॅट असेल तर क्लिअरिटी आणखी कमी होते. त्यामुळे जास्त जाड पेशंट्समध्ये ॲक्युरेसी आणखी कमी होते. सांगण्याचा उद्देश की जर रिपोर्ट नॉर्मल आहे असं जर म्हटलं तर याचा अर्थ असं होत नाही की पुढे जाऊन 100% बाळाच्या अवयवात कोणताही प्रॉब्लेम येणार नाही, असा याचा अर्थ बिलकुल होत नाही. काही
मेजॉरिटी केसेसमध्ये ज्यांचा रिपोर्ट नॉर्मल आला आहे त्याच्यातल्या ऑलमोस्ट 98-99% खूप जास्त केसेसमध्ये नॉर्मलच, जन्मानंतर सगळे अवयव नॉर्मलच होतात. परंतु काही अपवादात्मक केसेसमध्ये सोनोग्राफीच्या अनॉमली स्कॅनचा रिपोर्ट नॉर्मल असेल तरीही जन्मानंतर बाळात काही प्रॉब्लेम येऊ शकतात. अगदी समजेल अशा भाषेत सांगायचं झालं तर समजा एखाद्या मुलाचा स्कॉलरशिपमध्ये 5वीमध्ये नंबर आला तर आपण काय म्हणतो की 9वी-10वीमध्ये याला खूप चांगले मार्क मिळतील, व्यवस्थित पास होईल, चांगल्या मार्काने पास होईल. परंतु ही गॅरंटी नाही आहे. आणि स्कॉलरशिपमध्ये नंबर आलेले सर्वच 5वीत नंबर आलेले सर्वच मुलांना 9वी-10वीत चांगले मार्क मिळतात असं नाही आहे. म्हणजे ही टेस्ट ॲनॉमली स्कॅन किंवा कुठलीही टेस्ट हे फ्युचर प्रेडिक्ट करणारी टेस्ट नाही आहे. प्रेझेंटली आत्ता काय आहे ते सांगते आणि आत्ता प्रेझेंटली व्यवस्थित आहे तर आपण असं अज्युम करतो की सगळ्या गोष्टी व्यवस्थित पुढं होतील आणि व्यवस्थितच होईल. मेजॉरिटी केसेसमध्ये असं होतंही, परंतु काही एक्सेप्शनल केसेसमध्ये असं होत नाही आणि एखाद्या केसेसमध्ये पुढे जाऊन ॲनॉमली डिटेक्ट होते किंवा जन्मानंतरही ती लक्षात येऊ शकते. असं असेल तर तुम्ही म्हणशाल की असं 100% जर ही टेस्ट सांगतच नाही तर मग टेस्ट करायचीच का? तर एकतर आपण हे प्रॉपर एक्सपिरियन्स डॉक्टरकडून चांगल्या मशीनवरून जर ही सोनोग्राफी केली तर ऑलमोस्ट 99% जास्त ॲनॉमलीज आपण डिटेक्ट करू शकतो. आणि म्हणजेच दुसऱ्या शब्दात म्हणायचं तर ॲनॉमली असलेली 99% जास्त बाळं आपण जन्माला येण्यापासून थांबवू शकतो. त्यामुळं जरी हे टेक्निक 100% ॲक्युरेट नसेल तरी हे आपण करणं खूप गरजेचं आहे, कारण याचे बेनिफिट्स खूप जास्त आहेत. आणखी एक वारंवार विचारला जाणारा प्रश्न म्हणजे बाळाचे मतिमंदत्व समजू शकते का? तर आपण हे लक्षात घ्या की सोनोग्राफीमध्ये आपल्याला बाळाच्या अवयवांची रचना समजते, म्हणजेच अवयव दिसायला व्यवस्थित आहेत का हे समजते, परंतु अवयवाचे फंक्शन किंवा काम आपल्याला समजत नाही. उदाहरणार्थ बाळाचे डोळे दिसायला व्यवस्थित आहेत का हे आपल्याला सोनोग्राफीवर समजू शकतो, परंतु त्या डोळ्यांनी बाळाला दिसते किंवा कमी दिसते हे आपण सांगू शकतो का सोनोग्राफीवर? तर नाही आहे. तसंच मेंदूच्या बाबतीतही मेंदू दिसायला व्यवस्थित आहे का हे आपण सोनोग्राफीवर जाणून घेतो आणि तो दिसायला व्यवस्थित असेल तर आपण नॉर्मल आहे असं म्हणतो. परंतु याचा अर्थ असा नाही की काम आपल्याला मेंदूचं किंवा फंक्शन आपल्याला मेंदूचं सोनोग्राफीवर समजतं. समजा एखादा बाळाचा मेंदू दिसायलाच व्यवस्थित नसेल तर आपण एक्सपेक्ट करू शकतो की हे बाळ मतिमंद होण्याची शक्यता खूप जास्त आहे. परंतु समजा बाळाचा मेंदू दिसायला व्यवस्थित असेल, रचना त्याची व्यवस्थित असेल, तर आपण निश्चित सांगू शकत नाही की या बाळाला पुढे जाऊन मतिमंदत्व येऊ शकतं अथवा नाही. इथे आपण जनरली असं अज्युम करतो की दिसायला व्यवस्थित आहे किंवा नॉर्मल आहे किंवा रचना नॉर्मल आहे, त्याचा अर्थ त्याचं फंक्शनही नॉर्मलच असेल. परंतु हे ॲझम्पशन आहे. कधी रिअरली हे ॲझम्पशन चुकीचं ठरतं. काही जणांच्या मनात हा प्रश्न असेल की या सोनोग्राफीसाठी वेळ किती लागतो? तर हे बहुतांशी बाळाच्या पोझिशनवर आणि त्याच्या मूवमेंटवर अवलंबून असतं. म्हणजे कसं की समजा मला बाळाचा चेहरा पाहायचा आहे, तर जोपर्यंत बाळाचा चेहरा सोनोग्राफीच्या प्रोबच्या दिशेला येत नाही आणि त्याच्या समोर काही नसायला हवं, चेहऱ्याच्या समोर दुसरं काही नसायला हवं आणि चेहरा प्रोबच्या बाजूला असायला हवा, तरच मला चेहरा दिसू शकतो. तसंच बाळाचं पाठ पाहिजे असेल तर बाळानं पूर्ण 360 ऑलमोस्ट रोटेट व्हायला पाहिजे आणि पाठ प्रोबच्या बाजूला आली पाहिजे. तर बाळ ह्या पोझिशनमध्ये कधी जाईल आणि किती वेळ राहील याच्यावर सोनोग्राफीला लागणारा वेळ हा अवलंबून असतो. माझ्या अनुभवाप्रमाणे अगदी सगळ्या गोष्टी आपल्या फेवरमध्ये असतील, म्हणजेच आई जास्त फॅटी नाही आहे आणि बाळाची मुवमेंट ही आपल्याला फेवरेबल झाली सगळ्या व्यवस्थित, तरीसुद्धा 20 ते 25 मिनटं या सोनोग्राफीला किमान लागणारच. परंतु मेजॉरिटी केसेसमध्ये याच्यापेक्षा खूप जास्त वेळ लागतो आणि काही अपवादात्मक केसेसमध्ये
कधी कधी आम्हाला दुसऱ्या दिवशीही पेशंटला बोलवावं लागतं, कारण त्या गोष्टी व्यवस्थित दिसत नाही. बऱ्याच वेळा असं होतं की पेशंट स्वतः येतात आणि म्हणतात की मला प्रेग्नन्सीची सोनोग्राफी करायची आहे, किंवा मी गर्भ आहे की नाही, किंवा किती दिवसाचा गर्भ आहे हे पाहायचं आहे. परंतु हे अशा केसेसमध्ये आपल्याला सोनोग्राफी करता येत नाही, कारण भारतामध्ये PCPNDT कायद्यानुसार गरोदर महिलेची सोनोग्राफी करण्यासाठी रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर किंवा कोणत्याही डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन असणं गरजेचं आहे, आणि त्याच्यावर पेशंटचं नाव, डॉक्टरांचं नाव, डॉक्टरांचा सही शिक्का व कोणती सोनोग्राफी करायची आहे हे मेन्शन केलेलं असलं पाहिजे, आणि ते ओरिजिनल डॉक्युमेंटच लागतं. ईमेल, व्हॉट्सॲपवरचं फोटो चालत नाही. तर ते ओरिजिनल प्रिस्क्रिप्शन आणणं प्रेग्नन्सीच्या सोनोग्राफीसाठी कंपल्सरी आहे. त्याच्याशिवाय सोनोग्राफी करताच येत नाही. की या सोनोग्राफीसाठी लघवी थांबवण्याची गरज आहे का? तर बिलकुल नाही. ही सोनोग्राफी आपण 5व्या महिन्यात करत असतो, त्यामुळे त्यावेळेला बाळाची साईज एवढी झालेली असते की ते आपल्याला लघवीला न थांबवता सुद्धा व्यवस्थित दिसतात. तर लघवी थांबवण्याची बिलकुल गरज नाही. आणखी एक प्रश्न म्हणजे की उपवाशी राहण्याची गरज आहे का? तर बिलकुल नाही. प्रेग्नन्सीच्या कोणत्याच सोनोग्राफीसाठी उपवाशी राहण्याची बिलकुल गरज नाही. तर हे होते प्रेग्नन्सीबद्दल काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे. आशा करतो की माझा व्हिडिओ किंवा माझं एक्सप्लेनेशन तुम्हाला आवडले असेल, आणि तुम्हाला जर आवडलेलं असेल तर निश्चित माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल बटन दाबा, म्हणजे तुम्हाला माझ्या नंतरच्या व्हिडिओचे अपडेट्स मिळतील. थँक्यू फॉर वॉचिंग.